आयकॉनिक बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे फक्त 1 लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटवर मुंबई गोवा महामार्गाशेजारी तुमच्या हक्काचं घर। पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य परिसर, प्रशस्त पार्किंग एरिया आणि सावित्री नदीचा नयनरम्य नजारा। आजच बुक करा आणि मिळवा शासकीय करात विशेष सूट। ऑफर फक्त 1 महिन्यासाठी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 7700910191 किंवा 7700910149। बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सरई ग्रामस्थांचा निषेध। बदलापूर येथील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। पीडितांच्या नातेवाईकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली, मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात आली। बदलापूरकरांनी या घटनेच्या विरोधात आंदोलनाची हाक घातली। या हाकेला बदलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत रास्ता रोको केला। शाळेसमोर जमाव करीत शाळा बंद करण्याची मागणी केली, तर जमलेल्या जनसमुदायाने थेट बदलापूर रेल्वे स्टेशन गाठून फलाटावरून खाली उतरत रेल्वे पटरीवर रेल रोको आंदोलन केले व आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी जमावातर्फे करण्यात आली। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आणि सौम्य लाठीचार्जनंतर तब्बल 6 तासांनी आंदोलनकर्त्यांना व जमावाला नियंत्रणात आणण्यात पोलिसांना काही अंशी यश आले। या घटनेची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचताच संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध व आरोपीच्या फाशीची मागणी होऊ लागली। पोलादपूर तालुक्यातील सरई गावात देखील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला। माननीय पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील विद्यार्थी यांनी या घटनेच्या विरोधात घोषणाबाजी केली व घटनेचा निषेध नोंदवला। ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, पोलादपूर, रायगड। या ठिकाणी सरई ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित झालेली होती। त्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते तो बदलापूरला अतिशय घाणेरडा प्रकार घडला। ज्या लहान चिमुरड्या मुलीवर, 2 मुलीवर जो बलात्काराचा अत्याचार करण्यात आला, त्या अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ह्या आमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांची, जमलेल्या माझ्या सर्व शाळकरी मुला-मुलींची आमची मागणी आहे। आणि त्या मागणीला शासनाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं करू नये, परंतु ज्यानं जो बलात्कार केलेला आहे, जो आरोपी मिळालेला आहे, त्या आरोपीला आमच्या सर्वांच्या वतीनं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि हा आजचा ही मीटिंग आणि ही सगळे आम्ही जे जमलेले आहोत तो त्याचा जाहीर निषेध करतो असे मी। बदलापूरमध्ये झालेला जो लहान मुलीवरती अत्याचार झालेले आहेत, तर हे संस्था काय करते? त्या संस्थेने ते शिक्षक, ते तिथे राहणारे शिपाई यांची खात्रीपूर्वक परीक्षा करून आणि जो अत्याचार करत असेल, जो माणसाच्या बाहेर जात असेल, त्याला संस्थेने कसला नियम, कसली लोकशाही, त्याला भर चौकात घ्या, त्याला फाशी द्या। हा त्या बालिकेचा खरा विजय आहे। त्या बालिकेला न्याय मिळेल, तो न्याय अशा प्रकारे मिळेल, त्याला चौकामध्ये घेऊन फाशी द्या, चपलीने मारा। हेच माझे